उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस पहाटेच सुरू होतो। हे आता महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांचे कार्यक्रम देखील पहाटेच सुरू होतात। पुण्यात एका कार्यक्रमात दादांच्या या सवयीवरून रुसव्या फुगव्याचे फवारे आता उडालेले आहेत। पण दादांनी त्यावर एक नवा उपाय शोधलाय आणि वाद निवळलेला आहे। पाहुयात दोनदा उद्घाटन झालेल्या एका कार्यक्रमाची चर्चा कशी रंगलेली आहे लोकशाही मराठीच्या या खास रिपोर्टच्या माध्यमातून। असं आहे की आपण एखादी बस पकडतो, फ्लाइट पकडतो, तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आपल्याला? उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं आणि लवकर येतात। दादा पहाटेच पोचले, उद्घाटनही उरकलं। टोमणे चिमटे सल्ला, पुण्यात चर्चांचा कल्ला। अजित पवार मेधा कुलकर्णींची मजेशीर जुगलबंदी। अजित पवार सडेतोड, डॅशिंग आणि रोकठोक। अजित पवार म्हटलं की एक घाव दोन तुकडे, जिथल्या तिथं हिशोब। चूक सापडली की अधिकाऱ्याला जागच्या जागी झापणार म्हणजे झापणारच, ही दादांची ख्याती। पण अजित पवारांची आणखीन एक ओळख आहे आणि ती म्हणजे वेळेच्या बाबतीत चोख। अजित पवारांचा दिवस पहाटे 5 ला सुरू होतो, तसाच पुण्यातही झाला। पहाटे 6:30 वाजता दादा आले आणि त्यांनी उद्घाटन उरकून घेतलं आणि त्यानंतर खरी गंमत घडली। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचं उद्घाटन झालं। पहाटे 6:30 वाजता इमारतीच्या उद्घाटनाची नियोजित वेळ होती। कार्यक्रमाकरता खासदार मेधा कुलकर्णी देखील वेळेत उपस्थित राहिल्या। मात्र अजित पवारांनी 10 मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं होतं। वेळेआधीच कार्यक्रम झाला। कुलकर्णींनी अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे दादांनी पुन्हा सोबत उद्घाटन करण्याचं सुचवत तणाव निवळून टाकला। त्यावेळी जो संवाद झाला तो लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। पहा। मला माहिती आपण मला काय माहिती तुम्ही येणार आपण परत तिथं मला माहिती आपण मला काय माहिती तुम्ही येणार आपण परत तिथं। अजित पवार लवकर कार्यक्रम घेतात। त्यांचं मेधा कुलकर्णी यांनी कौतुक तर केलंच, पण त्यांनी अजित पवारांना खोचक टोलाही लगावलाय। मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिथे हजर होते, पण त्याच्याही आधी 10-15 मिनिटं उद्घाटन झालं, तर नक्कीच मला वाईट वाटलं। निमंत्रण पाठवण्याचा पण काही अर्थ नाही असं मला वाटतं। असं आहे की आपण एखादी बस पकडतो, फ्लाइट पकडतो, तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आपल्याला? हा सगळा प्रकार घडला परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात। हा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर अजित पवारांचा ताफा पोहोचला तो थेट सिंहगड रोडला। तिथे एका पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता। तिथं दादांनी आधीच्या कार्यक्रमात झालेल्या प्रकारावरून चिमट्याचा नवा पूलच बांधला। कसा तुम्हीच पहा। आज थोडीशी घाई असल्यामुळे सकाळी उद्घाटन केलं। सकाळी उद्घाटन करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं आणि लवकर येतात। त्याच्यामुळे अशा सवयी आता आपण चांगल्या लावून घेऊया ही अपेक्षा व्यक्त करतो। अजित पवारांनी एक उद्घाटन वेळेआधी उरकलं। त्यानंतर मेधा कुलकर्णींच्या नाराजीचे फवारे हसत हसत उडाले, पण त्यावर दादांनी दुसऱ्यांदा उद्घाटनाचा उतारा शोधला आणि हे रुसवे फुगवे तिथंच संपले। पण पुढच्या कार्यक्रमात त्यावर बोलणार नाही ते अजित पवार कसले नाही का? सकाळी उद्घाटन करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं आणि लवकर येतात। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।